अहिल्यानगर येथील प्रख्यात विधिज्ञ आणि त्यागमूर्ती समाजसेवक ॲडव्होकेट अच्युतराव सदाशिव पिंगळे यांच्या 80व्या वर्षात पदार्पणानिमित्त सहस्त्र चंद्रदर्शन गौरव सोहळा आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित समर्पित गौरव अंकाचे प्रकाशन आयोजित करण्यात आले आहे। हा ऐतिहासिक सोहळा परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कायदेतज्ञ माननीय खासदार ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम राहणार आहेत। याच कार्यक्रमात समर्पित गौरव अंकाचे विमोचन माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न होईल। या प्रसंगी परमपूज्य आचार्य श्री महेशजी व्यास यांची विशेष उपस्थिती लाभणार असल्याची माहिती स्वागत अध्यक्ष वसंत लोढा आणि ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील यांनी दिली। या सोहळ्यानिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यागमूर्ती समाजसेवक श्री अच्युतराव सदाशिव पिंगळे हे वयाच्या 80व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। त्या निमित्तानं सहस्र चंद्र दर्शन गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या सहस्र दर्शन गौरव सोहळ्याचं अयोध्या येथील राम जन्मभूमी राम मंदिर तीर्थक्षेत्राचे खजिनदार व आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांच्या शुभ हस्ते मान्य अच्युतराव पिंगळे यांचा हा गौरव सोहळा होणार आहे। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या देशातले प्रसिद्ध वकील खासदार उज्ज्वलजी निकम हे भूषवणार असून कार्यक्रमाला जो अच्युतराव पिंगळे यांच्या गौरव विशेषांकाचं जे प्रकाशन आहे ते प्रकाशन विधान परिषदेचे सभापती मान्य नामदार रामजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मंगळवार दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 5 वाजता माऊली संकुल सावली या ठिकाणी होणार आहे। माननीय अच्युतराव पिंगळे हे भारतीय जनता पार्टीचे जनसंघापासून तर भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर अंत्यसंस्कार जे मंडळ आहे त्या माध्यमातून अंत्यसंस्कारासाठी लागणारी जो खर्च आहे तो खर्च या मंडळाच्या वतीनं त्यांच्या अध्यक्षाच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून या नगर शहरामध्ये त्या मंडळाच्या माध्यमातून ते करीत आहे। अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक हिंदू सेवा मंडळात पण त्यांनी पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे। आर्थिक क्षेत्रात जर विचार केला तर अर्बन बँकेच्या दृष्टिकोनातून त्यांनी फार मोठं मोलाचं काम केलेलं आहे। अर्बन बँक बचाव समितीच्या माध्यमातून एक चांगला लढा उभा करून ठेवीदारांचे आजपर्यंत जवळपास 90% पैसे मिळवून देण्याचं काम मध्ये सिंहाचा वाटा अच्युतराव पिंगळे यांचा आहे। ज्या पद्धतीनं राजेंद्र गांधी असतील, DM कुलकर्णी असतील, माननीय राजेंद्रजी चोपडा असतील, सदाशिव देवळकर असतील, या सगळ्यांनी मिळून हा जो अर्बन बँक बचाव समितीचा लढा उभा केला होता त्यामध्ये अच्युतराव यांचं फार मोठं योगदान या कामामध्ये। अशा वेगवेगळ्या कामामध्ये गोरगरिबांना वकिली व्यवसायाच्या माध्यमातून मोफत त्यांची वकिली करण्याचं काम पण त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। एखाद्यावर जो काही अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम पण त्यांनी त्यांच्या वकिलीच्या या पेशाच्या माध्यमातून केलेलं आहे। अशा पद्धतीनं सर्वगुण संपन्न आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करणाऱ्या या त्यागमय व्यक्तीचं आज मोठा गौरव सोहळा होत आहे। या गौरव सोहळ्यामध्ये या नगर शहरातील सर्व
समाजसेवकांनी, सर्व वकिलांनी आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी, राजकीय पक्षांनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी या गौरव समितीचा स्वागताध्यक्ष या नात्यानं मी आपल्या सर्वांना विनंती करीत आहे. ॲडव्होकेट अच्युत सदाशिव पिंगळे यांची 75वी साजरी होत असताना त्यांचा सत्कार त्यांच्या मित्रपरिवारातर्फे करण्यात येत आहे. अच्युतराव पिंगळे हे जे आहेत माझे मामा हरिभाऊ कानोडे यांचे मित्र होते आणि कानोडे कुटुंबामध्ये त्यांचं नेहमी येणं जाणं होतं. त्यामुळे माझ्या काकी जे आहेत मीराबाई, स्वर्गीय मीराबाई आठरे, ते त्यांना भाऊ असं म्हणत असत. त्यामुळं अच्युतराव हे मला मामा म्हणूनच मी त्यांना ओळखतो. अच्युत मामा म्हणूनच त्यांना नेहमी हाक मारतो. त्यांची 75वी साजरी होत असताना मला हा मनुष्य जो आहे, अशी मोठी माणसं जी असतात ती काळाच्या ओघामध्ये जे आहेत त्यांच्याकडं कोणीही लक्ष दिलेलं नसतं आणि त्यांना त्याची अपेक्षा सुद्धा नसती. अच्युतराव पिंगळे हा मनुष्य जो आहे हा फार मोठ्या मनाचा आहे. एअरफोर्समध्ये असलेला हा मनुष्य आहे. ते एअरफोर्समध्ये ज्यावेळेस त्यांचं सिलेक्शन झालं त्यावेळेस माझे काका खासदार स्वर्गीय आठरे पाटील यांनी त्यांना स्वतः टांग्यामध्ये घेऊन गेले आणि त्यांना स्टेशनवर सोडलं आणि त्यांनी अत्यंत त्यांना शाबासकी दिली. अच्युतराव हे जे आहेत सामाजिक कार्यामध्ये माझ्या मते त्यांच्यासारखं काम करणारा मनुष्य मी पाहिला नाही. आपल्या अहमदनगर येथील अमरधाम जे आहे त्या अमरधामचं सर्वस्वी कामकाज ते स्वतः पाहतात आणि अनेक वर्षापासून ते कामकाज ते अत्यंत प्रामाणिकपणे ते करीत आहेत. असा हा व्यक्तिमत्व जे आहे त्याचा सत्कार, त्याच्यात अनुषंगाने त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि त्या कार्यक्रमासाठी त्यांचे मित्र, त्यांचे सर्व सहकारी हे सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. अच्युतरावांचं माझ्यामध्ये हा जो काही सत्कार करण्यात येत आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा आहे आणि समाजाला एक दिशा देणारा, समाजाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणारा मनुष्य आहे. आणि त्यांची 75वी ही जी आहे माझ्या दृष्टिकोनातून ही अत्यंत समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. तर मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे कार्य जे आहे अशाच प्रकारे असं चालत राहो. त्यांचं जे कामकाज ते करतायत ते काम करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.